महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात डेंगारा मारो आंदोलन खासदार पाडवी। राजगड मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर शिवभक्तांमध्ये तीव्र रोष असून आज नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सत्ताधारी महायुतीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमांना डेंगारा मारो आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य हे किंवा किंबहुना देश भारत देशामध्ये परदेशामध्ये शिवाजी महाराजांवर एक प्रकारचं संशोधन होतं। इतिहास या देशाचा आहे, शिवाजी महाराजांचा हा देश ओळखला जातो। त्या देशामध्ये या देशाचे माननीय पंतप्रधान येतात काय, पुतळ्याचं अनावरण करतात काय आणि 8 महिन्याने तो पुतळा कोलॅप्स होतो, ही पूर्ण देशाला लाजिरवाणी गोष्ट आहे। देशाचं नाव परदेशात जगात बदनाम होतंय आणि याला कारणीभूत या देशाचे पंतप्रधान असतील, या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 जे आहेत ते, म्हणजे यांचं हे एक या देशामध्ये भ्रष्टाचाराशिवाय दुसरं यांचा पर्याय नाही। 38 कोटीचा पुतळा उभारणं आणि तो 8 महिन्यात कोलॅप्स होणं पडणं ही पूर्ण देशाची नाचक्की आहे, देशाचा अपमान आहे। नेहरूंनी बनवलेला पुतळा किंवा त्यांच्या कालावधीत झालेला पुतळा आजही आणि 300-350 वर्षापूर्वीचे झालेले पुतळे हे सगळे अबाधित आहे। पण असाच एक पुतळा आहे तो या पापी माणसाच्या हातून अनावरण झालेला आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांना फक्त भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काय कळत नाही, अशा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला पुतळा 8 महिन्यात कोलॅप्स होणं पडणं हे पूर्ण देशाचं फार मोठं एक बदनामी आहे। म्हणून हे युतीचं जे सरकार आहे, हे महायुतीचं सरकार आहे, हे भ्रष्टाचारकार म्हणून या पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे। आणि या देशाचे पंतप्रधान यांनाही खरं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे होतं। सगळं सरकार इलेक्शन जवळ आलेलं आहे, त्यांना लाज वाटली असते तर त्यांनी खरं राजीनामा दिला असता आणि आपण त्यांचा निषेध करतो। आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने इथे सगळे समाजी ब्रिगेड असेल, NCP असेल, शिवसेना उभाटा असेल, उद्धव साहेबांचा जो पक्ष आहे तो, आम्ही सगळे शिवसेना असेल, आपले कम्युनिस्ट असतील आणि काय ते आपवाले सगळे मिळून याचा निषेध करतो। आणि महाराज ह्या आणि पंतप्रधानसारखा माणूस पंतप्रधान माफी मागतो का, तर या राज्यामध्ये इलेक्शन आले म्हणून, पण त्याच्याच वेळेला 0 मिनिटामध्ये तुम्ही का सावरकर पुढे आणतात। सावरकरांना पुढे आणून तुम्ही महाराजांचं महत्त्व कमी करण्याची भूमिका जी घेतात त्याचाही निषेध आहे। खरं म्हणजे फार वाईट या देशामध्ये तुम्ही सावरकरांचा आणि शिवाजी महाराजांचा तुलनाच करू शकत नाही। तुलना करायची असेल तर करणारे लेखक करतील, पण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्हाला खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे, या देशाची माफी मागितली पाहिजे। महाराजांसारख्या महापुरुषाचं आमचं आराध्य दैवत आहे, त्या आराध्य दैवताला तुम्ही एवढं म्हणजे कमी लेखतात हे त्यातनं सिद्ध होतं। सावरकरांना पुढे आणायची गरज नव्हती, तुम्ही माफी मागितली ना, मनापासून मागितली का? नाही, मनापासून मागितली असतं तर सावरकरांना पुढे आणलं नसतं। आणि सावरकरांना पुढे आणून तुम्ही महाराजांना आणि सावरकरांची तुलना करताय, म्हणजे शिवाजी महाराज हे आद्य पुरुष आहे, एक देवस्थान आहे, आमचं देव आहे, दैवत आहे। या दैवताला तुम्ही सावरकरांच्या बरोबर आणाल। सावरकर त्यांच्या जागेवर मोठे असतील, त्यांचं विचारसरणी वेगळी असेल, पण महाराजांना सगळे दैवत मानतात। अशा वेळेला ही जी का चूक झाली ते या देशाचे पंतप्रधान यांनी माफी मागून सुद्धा माफी होऊ शकत नाही। या भ्रष्ट सरकारला आणि भ्रष्टाचाराचे एक देशामध्ये राम मंदिर बनवलं, राम मंदिरला सुद्धा तुम्ही तडे जातायत। आता जे हाऊस बनवलं, संसद बनवलं, त्या संसदमध्ये गळती आहे, पाणी गळतं आहे, तिथे PNला जाऊ देत नाही, खासदारांना स्वतःला काम करावं लागतं का, तर ते गळतं आहे म्हणून। म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे आणि अदानी अंबानींच्या या माध्यमातून तुम्ही देश विकायला निघालेत, देश बर्बाद केला आहे।
तुम्ही घर म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, सरकारने तर घरी गेलंच पाहिजे. त्या सरकारला महाविकास आघाडी घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. महाराजांना आम्ही जिवंत ठेवू. महाराजांचं जे दैवतपण आहे ते कोणी घालू शकणार नाही. हे आम्ही त्याचा इथे नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने, आमच्या परिसराच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध करतो, एवढं सांगतो. खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आमदार केसी पाडवी, शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन संपन्न झाले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. सत्ताधारी महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.